काशीखंड ग्रंथ वाचा, मी पुराणाशिवाय बोलत नाही. प्रत्येकाचा पुरावा त्या ठिकाणी काशीखंडामध्ये कथा येतात, शिवपुराणामध्ये कथा येतात. हा नंदी एक शिखामणी नावाचे मुनी गेले ऋषी, ब्रह्मचारी, तपश्चरी. आणि ज्यावेळी त्यांनी वाटलं त्यांना कुठे फिरायला निघाले, त्यांना घर काना घातला, चिंतन भगवंत नामस्मरण करत आणि फिरता ते गेले. आणि तिथे गेल्यावर इंद्रानं स्वागतच केलं. त्यांना वाटायचं अंधारं होतं, माझं सगळ्यांनी स्वागत करावं. जिथं ज्ञान येतं तिथं अहंकार येतो. सावत्र भाव आहे बरं का ते ज्ञानाचा अहंकार. आणि सावत्र कधी कोणाला जगू देतं का व्यवहारामध्ये? ते लगेच तिथं चिकटतं येऊ, कारण मला नाही त्याला मिळालं. आणि ज्ञान आल्यानंतर तो अहंकार येतो आणि तो थोडासा आणि त्या इंद्रानं मान दिला नाही म्हणून राग आला. राजा असेल तो तुझ्याकडचा, मी कोणाला माहित आहे, देवालाही म्हटलं तरी इथे यावं लागतंय. माझं ज्ञान गमवलं आणि तू माझा अवमान करतो. एक दिवस माझ्या पोराकडून तुझा काटा काढून तुझं राज्य संपलं. शपथच घेतली, त्याला ना बायका ना पोरं, आणि माझ्या पोरापासून संपलं. इंद्राला पण म्हणतात देव करल ते फोन करून सांगितले. आणि आला तिथून, आणि आल्यानंतर त्या शिखामुनीने काशीमध्ये आले आणि काशीमध्ये एक शिवलिंग स्थापन केलं आणि बसले शिवाच्या समोर. आणि इतकं घनघोर तप केलं त्या शिखामुनीला, भगवान शिवाला प्रगट व्हावं लागलं. आणि भगवान शिवाला म्हणतात मला एक मुलगा पाहिजे. शिव म्हणतात लगीन करा, बिगर लग्नाचाच पाहिजे मला. शिवानं सांगितलं बिगर लग्नाचा मुलगा आजपर्यंत कुणालाच झाला नाही. तुम्हाला कसं होणार? मला बाकीचं माहित नाही. मला मुलगा कशासाठी पाहिजे, तो मुलगा पाहिजे मला. भगवान शिवानं सांगितलं ठीक आहे, तुम्ही रोज प्रेमानं ज्याच्यावरून हात फिरवता त्याच्यातून तुमचा मुलगा रोज आंघोळ करताना तिचं ठेवणार. शेंडी, तिला शिखा म्हणतात बरं का, शेंडीवर हात फिरवायचा. आणि त्या शिखेत शिवाने आशीर्वाद दिला. ठीक आहे, ती शिखा म्हणजे तुमच्या अर्धांगिनी बायकोलाच पुरवतात ना तेव्हा, तसं तुम्ही शेंडीला पुरवता. त्या शिखेतूनच आणि तुम्हाला बाळ जन्माला येईल असं सांगितलं. आणि त्या शिखेतून जो बाळ जन्माला आला तो म्हणजे हा आणि तो जन्माला आला. आणि आल्यानंतर गाईचं बाळ किती वेळा ओरडायला लागतं? लगेच उठून दर पडतं भूका लागल्यावर. ते उठलं आणि बापाला म्हणतो भूक लागली. त्यांनी सांगितलं घाबरतो कशाला, मी कोण आहे माहित नाही का तुला? मला काय माहित नाही, मला भूक लागली. दुधाचा समुद्र देतो तुला, थोडस दूध कशाला मागतो? पाठवलं वैकुंठामध्ये काय आहे माहित आहे? दुधाचा समुद्र आहे. तिथं भगवान शिव शेषशाहीवर, भगवान विष्णू शेषशाही खाली आसन आहे. आणि त्या दुधाचा क्षीरसागर म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये किती प्यायचं आहे तेवढं दूध. आणि तो नंदी गेला, गटा आटायला लागला दुधाचा समुद्र. आणि ते दूध संपायला लागल्यावर विष्णूने सांगितलं अरे काय चाललंय बघा. सगळे विष्णूचे गुण आले, एका विष्णूतच तो नंदी फेकून द्यायचा. संपले, स्वतः विष्णू आले, एक असा सिंगानं त्या तोंडानं असा इसरा दिला. विष्णूने उडून कळलं नाही काय कुठनं नवीनच तयार झालंय. कारण त्या तपाचे सामर्थ्य कपिंगला मुक्त, इतकं सामर्थ्य त्या तपाचं होतं. पण त्यातनं शिवाचा आशीर्वाद असं झालं. भगवान विष्णू गदाधारी एक नाव आहे बघा, त्यावेळी गदा घेतली म्हणून त्यांना गदाधारी नाव पडलं. गदा घेतली आणि गदा त्या नंदीच्या पोटावर मारल्यावर त्या नंदीचं दात पडलं. दात पडला आणि त्या दातातून रक्त बाहेर पडलं. आणि त्या दाताबरोबर 14 रत्न बाहेर पडली त्या नंदीच्या तोंडातून. त्याच्यामध्ये अमृत होतं, विष होतं, गाय होती, पुन्हा लक्ष्मी होती. अशी जेवढी रत्न आहेत ना, ते सगळी रत्न नंदीच्या मुखातनं बाहेर पडलेले. आणि तेच पुन्हा त्या समुद्रामध्ये
केली आपल्याला एकच माहित आहे. अमृत मंथन केलं त्या स्वर्गाची इंद्र, त्यात इंद्राची रत्न, तिथं ती दुसरी कथा आहे. त्या असणाऱ्या दुर्वासाच्या सापानं पण मूळ कथा नंदी पासून या 14 रत्नाचा जन्म. लक्ष्मीचा जन्म नंदीच्या दातात नाही. मग ती कोण आहे? लक्ष्मी विष्णूची बायको. मग नंदी कोण झाला विष्णूचा? ध्यानात घ्या कसं गत आहे, गुंफले बघा. हे झालं नंदी विष्णूचा सासरा आहे मूळ, आणि ती लक्ष्मी समुद्रातनं पुन्हा त्या असणाऱ्या समुद्रानं ती समुद्र कन्या म्हणून, सागर कन्या म्हणून पुन्हा त्या ठिकाणी विष्णूला अर्धांगिनी करून घेतली. म्हणजे ह्या कथा. मग त्याच नंदीचं आपण शिवालयात जाताना दर्शन करतो. त्या नंदीचं लग्न शिवानं लावून दिलं, आणि लग्न कारण त्याची जी बायको आहे ना ती शिवाची भक्त आहे. तिला वाटायचं मला शिवच नवरा मिळावा, आणि म्हणून ती तप करत होती. पण शिवानं सांगितलं मी काय तुला मिळू शकत नाही, पण माझा गण, माझा गुरु, माझा सखा, माझा मित्र, सर्वस्व ज्याच्यामध्ये आहे तो नवरा मी तुला देतो. मी त्या ठिकाणी तिच्याशी लग्न नंदीचं लावलं. तिनं सांगितलं मी कुठं थांबावं, तो तर तुमच्या दारात आहे सारखा. तू काय कर, त्याच्या गळ्यात कानाच्या जवळ थांब, आणि कानाच्या जवळ थांबावं. प्रत्येक येणारा हा विश्वातला भक्त माझ्याकडे येणारा त्या कानापाशी गुज करल, त्याच्या अडचणी सांगल. त्या अडचण त्यानं सांगितले का तू तुझ्या नवऱ्याला सांगितली.